आणि एक गोष्टीचं ना खूप 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 वाईट वाटतं यार, एकदम मनाला असं नाही का कसं तरी वाटतं यार. चालू गाईज, वेलकम बॅक फ्रॉम द ब्लॉग. सो आत्ता चाललो आहे मी कॉलेजला. आता शूज घालतो आहे सध्या आणि आता वाजले 2:45ला लेक्चर आहे इलेक्ट्रॉनिक्सचं, ते चालू आहे करायला. आमचे 3 वाजताच राहतात. आता बघू कॉलेजला गेल्यावर तर यार लवकर पोचलं तर वाटतं, कारण टाईम खूप झाला आहे आणि रिक्षावाला भेटतो का नाही काय माहिती. चला रिक्षाची वाट पाहतोय, आली तर आली लवकर बरं होईल. कॉलेजला तो पोचलोय पण कोणी दिसत नाही, काय म्हणते आता लेक्चरला कोणी आहे का नाही भाई. बघतो वर जाऊन कोणी आलंय का नाही तर पाचका होऊन जाईल. तर काही आता लेक्चर झालंय, आता मी आलोय रिक्षाची वाट पाहतोय. व्यवस्थित रिक्षा आली का लगेच घरी जातो. रिक्षा यायला पाहिजे लागतं आता पटकन घरी जातो. मला लागली खूप, कारण जेवलंच नाही त्याच्यावर. A few moments later. जस्ट रिक्षातून उतरलं गाईस, आता घरापाशी उतरलो आहे. आता चाललो आहे घरी. आता घरी जातो, फ्रेश होतो, मग भेटतो तुम्हाला. फायनली घरी आलो गाईस आणि आता जस्ट रिक्षातून उतरलो आणि त्याच्यात नंतर एक रिक्षावाला भेटला होता भाई. तो म्हणजे भेटला म्हणजे ते काय आला, तो बसल्यानंतर तो म्हणतो 40 रुपये घेईल नाही का असं. आणि कॉलेज रोड ते अशा म्हणलं तरी 30 रुपये खूप झाले आणि 30च ठीक आहे. तर ते 40 रुपये म्हणत आता वगैरे. मग मी म्हणलं नाही मला नाही बसायचं. मग मी तिथून उतरून घेतलं आणि मग दुसरी रिक्षा पकडली, पटक्यांमध्ये आलो. आणि बाकी लेक्चरचा विषय काय होता की एकच लेक्चर होता त्याच्यामुळं, आणि बाकीचे जे दुसरं लेक्चर आहे ना फील्ड प्रोजेक्ट म्हणून ते अजून चालू झालं नाही. सध्या एकच लेक्चर चालू आहे. मग ते काय 3ला गेलो आणि तर तो मी टाईम दाखवला होता मागं बघा मागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यात दिसलं तोपर्यंत झालं होतं. मग रिक्षात असलो आणि डायरेक्ट घरी आलो. आता मला लागली भूक. आता मस्त आहे की थोडं काय आहे का नाही जेवायला काय की बघतो, असेल तर पोटभर जेवतो आणि थोडा आराम करतो आता. कारण आता मागच्या हप्त्यातून लेक्चरला बोलणं कॉलेजला गेलोच नाही मी. त्याचं कारण म्हणजे गेलो होतं, एक दिवस गेलो होतो, कारण मागच्या हप्त्यात लेक्चर पण नव्हते आणि प्रॅक्टिकल पण इलेक्ट्रॉनिक्सचं नव्हतं. फक्त फिजिक्स होतं शुक्रवारी, ते गेलो. त्याच्यानंतर नंतर नाही काही. त्याच्यामुळं मग आज तर पहिल्यांदा गेलो, काल पण गेलो नव्हतो. मग आज गेलो पहिल्यांदा, लेक्चर वगैरे केलं. त्याच्यानंतर काय, आणि विषय कसा लेक्चरला पोरच येत नाही. लई तले आले तर 4 ते 5 पोरं येते. आता आज तर म्हणतो मी, अजून 2 मुलं होते आणि 2 मुले, असे 5 जण होते आम्ही. तरी सर शिकवते नाही का, तिले मजा येते नाही का. असं की समोर 2 जण जरी असले ना तरी सर मस्त शिकवते नाही का, असं असं तसं तसं तसं. त्याला मजा येते मला ते बघायला नाही का, की 2 जणांना सुद्धा म्हणजे सर शिकवत आहे. कारण त्यांना शिकवू नाही भाई, एवढे पैसे घेते ते आमच्याकडनं, त्याच्यामुळं. आणि एक गोष्टीचं ना खूप 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 वाईट वाटतं यार, एकदम मनाला असं नाही का कसं तरी वाटतं यार. का बरं असतं नाही का. त्याचं कारण काही की दरवेळेस असं झालं माझ्यासोबत. मी ना जेव्हा असं कॅमेरा बंद केलेला आहे ना, तर असं काहीतरी गोष्ट अशी नाही का भारी घडून जाते. आता मगाशी जेव्हा मी कॉलेज जात होतो, रिक्षा जात होतो ना, आणि 2-3 शूट केले रिक्षाच्या बाहेरचे व्ह्यू नाही का, आणि त्याच्यानंतर कॅमेरा बंद केला आणि लगेच त्या साईडने BMW जी 2 सीटर नाही का, फोल्ड होती बघा, ती गेली. ते अरे म्हटलं यार शिट, ती आता शूटिंग चालू पाहिजे होती नाही का. तर ते झालं आणि म्हटलं आता चालू करू. मग आता कॅमेरा चालू केला तर एक पण गाडी आली नाही. नेमकीच बंद केला तर लगेच रेंज रोवर ऑटोबायोग्राफी ना ती आली नाही का. यार एवढं वाईट वाटलं यार. काय दरवेळेस असंच होतं पहिल्यावर. मग कधी म्हणजे असे एखादा कॅमेराचं नेमकी किती वेळ चालू होतं, अचानक बंद केला का नेमकी ते एखादी गाडी किंवा एखादा काहीतरी असा सीन नाही का इन्सिडेंट, तो होऊन जातो. मग ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड करायचं राहून जातं. त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं असं नाही का. दरवेळेस खूप वेळा झाला माझ्यासुद्धा असं. आता मस्त फ्रेश बी होतं, मस्त आराम करतो. बाकी तुम्ही बघितलंच कॉलेजचं, तर कॉलेज लेक्चरचे व्हिडिओ नाही काढू शकत कारण पोरं जास्त असते. तर मग असं मागून लपून कॅमेरा काढता येतो, पण असं समोरच डायरेक्ट सरांचे मी डायरेक्ट एक तर समोर, त्याच्यामुळं शूटिंग शक्यच नाही. चला भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.